मुंबईसह उपनगरामध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळतोय। दादर, कुर्ला, परळ परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। घाटकोपर, अंधेरी, बोरिवली भागात पावसाने दमदार बॅटिंग केली आहे। ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये संततधार पावसाचा फटका लोकल सेवेला बसल्याचं पाहायला मिळतंय। मध्य रेल्वे 15 मिनिटांनी उशिरा धावते तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 मिनिटांनी उशिराने धावते। तर पावसामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। रस्त्यावरती देखील पाणी साचल्याने वाहन चालकांना रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागते। दरम्यान मुंबईतील पावसाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूया। मुंबईसह उपनगरामध्ये काल मध्यरात्रीपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झालेली आणि या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। समुद्र सुद्धा या ठिकाणी खवळलेला पाहायला मिळतोय। समुद्रामध्ये 11:30च्या सुमारास भरती येणार आहे आणि जी ओहोटी आहे ती सुद्धा दुपारनंतर असणार आहे। या दरम्यान मोठ्या लाटा उसळणार, त्यामुळे 4.5 मीटरपर्यंत उंच लाटा या पाहायला मिळू शकतात। दरम्यान मुंबई महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल, यांच्याकडून आवाहन करण्यात आलेलं आहे मुंबईकरांना की समुद्राच्या बाजूला जाऊ नका। दरम्यान भरती दरम्यान तरी सर्व या तटरक्षक दलाला सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि मुंबई पोलीस सुद्धा मरीन लाईन परिसरामध्ये या ठिकाणी गस्ती घालून उभे आहेत। एकूणच पर्यटकांवरती सुद्धा निर्बंध आणण्यात आलेले आहेत आणि अनेक पर्यटन स्थळ या ठिकाणी सुद्धा सूचना देऊन त्या ठिकाणी सुद्धा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता राहणार असून एकूणच जास्त नागरिकांना बाहेर पडू नये अशा प्रकारचं आवाहन राज्य सरकार आणि पालिका यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन हमीद मस्तानसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।